सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. कसं आहे की आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. छोटी 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 लिटिल भांडणं होत असतात. छोटी रे. बारकी बारकी हा. छोटी छोटी पण वाद सोडवून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून, हे तुमचं जेस्चर बघून मला खरंच खूप छान वाटतंय. सो थँक्यू सो मच. कसं आहे की सर्वप्रथम एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला. केस सुरू करण्यापूर्वी छोटीशी एक्सरसाइज. एक्सरसाइज. मी सांगते. क्लोज युअर आईज. डोळे मिटा. सॉरी डोळे मिटा. येस. श्वास घ्या श्वास. डीप ब्रेथ. असं वाढायचं मला येस. श्वास घ्या. ओके. कसं वाटतंय? सॉरी सोडायलाच नाही सांगितलं. माय बॅड. सॉरी. श्वास सोडा. माय बॅड. बट आय एम शुअर श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं असेल, रिलॅक्स वाटलं असेल. हीच तर गंमत आहे बघा ना. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, जेव्हा तुम्ही डोळे मिटता, तेव्हा तुमच्या बाहेरचा साऊंड जो असतो तो बंद होतो आणि तुम्हाला आतला मनातला साऊंड ऐकू येतो. हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं. ओके. सो मिस्टर तुमचं नाव? श्यामराज. येस. सांग भाऊ, मला तुमचे प्रॉब्लेम सांगा. काय प्रॉब्लेम का? व्हॉट द एक्झॅक्टली प्रॉब्लेम इज? सांगतो मॅडम. येस. माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही हो. ओके. फाईन. प्लीज डोंट क्राय. ह्या कोण आहेत? मी यांची बायको. Oh my God. हा तसाच आहे. ओके. भांडून झालाय मे बी. नाही. आय एम देअर. डोंट वरी. या कोण आहेत? मी. आई कळ. आवाजावरून कळ. ओके. आणि हे तुमचे वडील आहेत का? नाही मी माने आहे. हे कुठलं नातं आहे? अहो नाही नातं नाही. मग? अहो ह्या केवढ्या आहेत मी केवढा नाही मी काय आहे, मी रोहित माने. ओके. तुमचं आहे नाव माझं नाव रोहित माने. Fine. ही लेकर आहे नाही दोन. अच्छा. ह्यांचं लगीन मी लावून दिलेलं आहे. ओके. मध्यस्थी मीडिएटर. ओके. तुम्हाला सांगतो आजपर्यंत 40 लग्न लावली ती. ओ. किती 40. किती 40. मस्त करते ते 40. नाही 40 लग्न लावले ते आतापर्यंत. ओके. 39 मध्ये फास्टच ही दोन बिनी तेवढे अडकले ती मधले मध्ये. ह्यांचं काहीतरी किचड आहे बघा दोघांचं. त्याचं जरा फक्त बघायचंय. इशू आहे. हा काहीतरी Major issue आहे. तिचा सुटन झाले. नो प्रॉब्लेम. मला जरा तुम्ही प्रॉब्लेम सांगता एक्झॅक्टली काय आहे? मॅडम हा, म्हणजे मला जरा सॉल्व्ह करायला बरं पडेल. सांगतो. काय 3-1 वर्ष झाले माझं लग्न झालेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे? नाही. Is this the problem? नाही ऐका ना तुम्ही. should not. लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस ही माझ्या घरी आली. ओके. त्याच्यानंतर हिची आई आजारी पडली ओके. तर ही गेली माहेरी. अच्छा. त्याच्यानंतर आलीच नाही हो. मी मेसेज केले, कॉल केले, खूप दुनियाभरच्या कुटा केल्या तरी आली नाही. आणि हे जे मध्यस्थ आहेत यांना सांगून मग मी बैठक घेतली. ओके. नाही आली पहिल्या बैठकीत. दुसऱ्या बैठकीत ती आली. त्याच्यानंतर घरात तिने पाऊल ठेवलं. परत या बाईच्या कॉलाला की आजारी पडली. परत ही तिकडे माहेरी. गेले 3 वर्ष हे चालू आहे हो. आई आजारी ही माहेरी. So bad. दुष्काळ पडला ही माहेरी. So bad. वीज पडली माहेरी. बहीण प्रेग्नेंट आहे माहेरी. म्हशीला रेडकू झाला तरी माहेरीची असते ती. शांत. प्लीज शांत. मिस्टर सामराव. सॉरी. रिलॅक्स. रिलॅक्स. खूप स्वप्न पाहिली होती हो मी. एक स्वप्न पण नाही पूर्ण झालं माझं तारुण्य, माझं आयुष्य सगळं वाया गेलं. शांत. प्लीज. सॉरी. एक मिनिट. पाणी पिता का तुम्ही? प्लीज ड्रिंक सम वॉटर. या. फिलिंग बेटर? या. हा. ओके. सगळं प्या. दमान थका लागत. सॉरी. सावकाश. काही प्रॉब्लेम नाही. सॉरी हो. येस. सो असा प्रॉब्लेम आहे तर. ओके. सो कसं आहे सर, आता मी तुमची बाजू ऐकली, पण आता मला एकदा ताईंची बाजू सुद्धा ऐकावी लागेल. ताई तुम्ही सांगता का प्लीज काय झालंय? माझी आई खरंच आजारी असती. खोटं नाही सांगत. संध्याकाळची वेळ आहे. खोटं नाही बोलणार. नाही. 10:30 वाजल्या त्या का सकाळच्या? 10:30 वाजता. काय कशाचं बी कुठं बी जुळतीस होय. सकाळची वेळ. सकाळची वेळ असेल तरी मी खोटं नाही बोलत हे सांगते. माझी आई. हे बघा. एक
मिनिट पप्पा शांत शांत आय 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 खोकून खोकून छातीचा भाता झालाय पार डोकं जाम असतंय तिचं सर्दीनं भरलेलं असतंय शिंकून शिंकून हे बघ. आय, आय, रिलॅक्स शिंकून नाक पार लाल होऊन जाते चालता येईना हो माझ्या आयाला I can see. काय एक मिनिट सगळी प्रात्यक्षिक करून दाखवायची गरज नाहीये मला समजतंय सगळंच करून दाखवतोय खरंच त्या. आजारी असते माझ्या दिसतंय मला सांधे दुखी पण झाले कोणाला शिव्या घालताय सांधे वाट्या मोडल्या ओके 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 सांधे दुखीचा त्रास आहे पण मग तुम्ही डॉक्टर का नाही करत केला की डॉक्टर हो? तो बाहेर नाही इलाज करतोय ना त्याच्यामुळे मी स्वतः आता एक जालीम उपाय शोधून काढलेला आहे काय मलम बनवलाय स्वतः ओ रिअली मलम म्हणजे मलम हा? आयला लावला का नाही मलम सांधे दुखी म्हणजे वाट्यान सगळं गायब सिरियसली हो, मॅडम माझी केस बाजूलाच राहते ना हो. सॉरी 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 एक तर या बाईच्या गुडघ्यामुळे ही माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही बघितलं का मॅडम यांना माझ्या आयाची काय काळजीच नाही आहे अरे वाटते ना तिची काळजी म्हणून तू तुला पाठवतो ना तिच्याकडे रिसडी एक मिनिट हे बघा, तुम्ही कौटुंबिक न्यायालयात इकडे वाद सोडवण्यासाठी आलो मी एवढं असं Sorry, नाही. sorry, sorry. मी शांत व्हा Sorry, sorry. सिसिर करू नका प्लीज रिसडे बोलले मला काय ते काय चालतं एक मिनिट रिसिडी म्हणजे काय असतं रिसडी म्हणजे अस्वलीन खानदेशात अस्वलीनला रिसडी म्हणजे एक मिनिट अस्वलीन बोलताय मला मामा सांगा बरं. बायकोला तुम्ही अस्वली नाही बोलू शकत सॉरी मिस्टर. सॉरी Please. सॉरी ती अस्वलीन नाही आहे ती हापाटाकी नाही एक ही काय लँग्वेज आहे तुमची प्लीज तुम्ही शांत व्हा मॅडम कोणालाच काळजी नाही हो माझी म्हणून ते न्याय मागायला यावं लागतंय मला अंदर मॅडम मला सांगा आपण लग्न का बरं करतो संसार करण्यासाठी नाही नाही हा ती करतो पण अजून कशासाठी करतो आपल्याला लग्नात छान छान नटता येतं छान छान असं हे मुंडावळ्या वगैरे अरे नटतो आपण कधी बी हो लग्न main कशासाठी करतो लग्नामध्ये गिफ्ट मिळतात असं आहेर येतो अरे फ्रेंड्स तसं नाही ना हो. लग्नाच्या रात्री आपण काय हा. लग्नाच्या रात्री Yeah. ओके ओके सो लग्नाच्या रात्री आपल्याला जे आहेर आलेला असतो आपल्याला ते गिफ्ट आलेले असतात ते आपण अरे हनीमून पण असतो ना हो ओ सॉरी दॅट इज तुम्ही सगळं सांगू राहिले हनीमूनचे गेल्या विसरून सॉरी येस येस तुम्ही प्लीज सेडू नका लोक लग्न करतात हनीमून करतात फ्युचर प्लॅनिंग करतात Yeah. मी फक्त लग्न केलंय हो बाकी पुढचं सगळं सगळं राहिलेलं आहे माझ्या गाडी कशाला घेतली म्हणे तर बाहेर गावी जायला Yeah. अरे पण तिला स्टार्टर मारावा लागतो ना माझ्या आयुष्यात स्टार्टरच मारलेला नाहीये 3 वर्ष झालं मी गाडीत बसलेलो आहे ऍक्सिलेटरवर पाय आहे असा गिअर हातात धरलेला आहे आणि गाडी तशीच उभी आहे मॅडम 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 तुम्ही आहे ना कायद्याच्या कागदावर लिहून घ्या की माझी बायको माझ्यासोबत नांदेल भाऊ सगळं होणार मी सॉल्व्ह करणार सगळा प्रॉब्लेम भीक मागतो भीक ओ ओ म्हणजे पलचा भिकारी झालोय मी शांत व्हा प्लीज शांत व्हा नाही 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 माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही तोपर्यंत मी शांत नाही होणार आधीच सांगतो तुम्हाला असं करून नाही चालणार मिस्टर सामराव तुम्ही केवढा त्रास करून घेता एवढा त्रास करणं चांगलं नाही तुम्ही पाणी अरे पाण्याचा प्रॉब्लेम नाही हो मला 4 दिवस पाणी नाही दिलं ना तरी चालेल पण माझी बायको माझ्यासोबत द्या बस हो सगळं करूया सगळं करूया तुम्ही शांत व्हा एक मिनिट सिपाई दादा अरे सिपाई बापरे हे आहे होय नमस्कार सुप्रभात नमस्कार. सुप्रभात गुड मॉर्निंग सर प्लीज सीट हॅव अ सीट प्लीज सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयात तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आला त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभार कारण कसं असतं की आपल्या घरामध्ये छोटे छोटे वाद होत असतात पण हेच वाद सोडून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय तर सर्वप्रथम आपण एक छोटीशी आपण एक्सरसाइज करूया प्लीज क्लोज आईज परत सॉरी आपण परत होय. प्लीज या लिटल एक्सरसाइज प्लीज क्लोज युअर आईज श्वास घ्या ओके कसं वाटतंय तुम्हाला सॉरी सोडायलाच नाही सांगितलं सॉरी सोडा आय फॉरगॉट सॉरी सो आय एम शुअर तुम्हाला खूप छान वाटलं असेल खूप रिलॅक्स वाटलं असेल कारण कसं आहे ना आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपण बाहेरचे आवाज ऐकू शकत नाही पण आपण मनातला साऊंड ऐकू शकतो कळतंय तुम्हाला इट्स गुड फॉर मेंटल हेल्थ ओके सो सर्वप्रथम मला तुमचा प्रॉब्लेम सांगा तुमचं नाव
अरे सांगितलं ना आत्ताच. सॉरी आपण पहिल्यांदाच भेटतोय तुम्ही दुसरी कुठेतरी गेला असाल माझ्याकडे नाही आलात तुम्ही आपण एक एक मिनिट आणि कसं आहे ना माझा वेळ घेऊ नका कारण कसं आहे ऑलरेडी खूप रांग आहे बाहेर सो प्लीज अरे लवकर आत्ताच सांगितलं ना माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून. आत्ता. तुम्ही दारू पिता का अरे नाही हो, मग तुम्ही माझोड करता मारझोड. त्याच्यासाठी जग्गड कुठे माझ्याकडे आली तर पाहिजे. शामराव व्हॉट काइंड ऑफ लँग्वेज इज दिस सॉरी प्लीज डोंट यूज दिस लँग्वेज प्लीज सॉरी. तो मग तसा काही प्रॉब्लेम आहे का तुमचा म्हणजे दोष वगैरे असं काही आहे का अरे नाही काही नाही. काही बाई बोलू नका हो. Just ask. ए अरे येडका ते बोल ना काहीतरी. एक मिनिट ह्या कोण आहेत मी यांची बायको आहे ना. ओके ओके फाईन ओके ह्यांचा आवाजच असा आहे का एकदम हो भांडून झालाय तर भांडू नका या कोण आहेत आई आई आवाजावरून कळलं हे तुमचे वडील आहेत का नाही मी माने आहे. हे कुठलं नातं आहे अहो नातं नाही हो ह्या केवढ्या तुम्ही. मामी आहे त्या ह्या आणि हा. मी माने माने, अच्छा. रोहित माने. अच्छा नाव आहे तुमचं हा ही दोन लेकर आहेत की नाही हा. ह्यांचं लगीन मी लावून दिलं लगीन, आहे. हो. मी मध्यस्थी आहे. मध्यस्थी मीडिएटर हा, तुम्हाला सांगतो आजपर्यंत 40 लग्न लावली ती. किती 40 किती 40 ए बोल गाबन्या ए बोल गाबन्या. तू परत ते कशाला करतोय रे? मॅडम मी सांगतो एक मिनिट. हे बघा ती माझी बायको आहे ती Yes. माझ्यासोबत नांदत नाही बायको. ही तिची आई आहे तिला ती आजारी असते तिला सर्दी खोकला गुडघे दुखी सगळे आजार आहेत ओ सांधेदुखीचा त्रास आहे का तुम्हाला आणि हा आहे ना हा मलम्या आहे मलम्या. ए, म्हणजे मला मस्त त्याच्याकडे पण मला नाही चंदन लावतो तो. ऐका ना, ऐका. दलिंदर आहे. सांग बरं का आता तुम्ही कशाला सांगताय सगळं. मग काय तुझ्या सासूचा नवरा सांगणार आहे. काय शांत व्हा तुम्ही प्लीज सर तुम्ही खूप पॅनिक होताय ही सिच्युएशन आपण हँडल केली तुम्ही शांत बसा प्लीज अरे, प्लीज सीट हॅव प्लीज 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 एक मिनिट शांत तुम्ही पाणी अरे पाणी संपलंय पाणी? एक मिनिट सिपाई दादा अरे कुठे गेले परत नमस्कार सुप्रभात सॉरी गुड मॉर्निंग सो कौटुंबिक न्यायालयात तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात मला खूप छान वाटतं कसं आहे आपल्या घरामध्ये सॉरी हे कोण आहेत अरे मीच आहे ना तो मीच आहे ना. अचानक एक वेगळा माणूस दिसला पण सॉरी खूप आशेने आलो हो तुमच्याकडे. मला कळतं तुम्ही प्लीज रडू नका तुम्ही पाणी पिता का एक अरे गेले 15 मिनिटं मी बोंबलून माझा प्रॉब्लेम सांगतोय तुम्हाला कळत नाहीये कसा चुकला माझ्या. तुम्ही कशाला एक मिनिट मला कळते तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतील तुम्ही माझ्याकडे इथे चिडचिड करू नका पाणी अरे संपलंय. तुम्हाला एक मिनिट सिपाई दादा अरे सिपाई दादा अरे अरे कुठे जाता नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सो कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे वाद सोडवण्यासाठी आलात हे बघून मला खूप छान वाटतं कारण पण कसं असतं की हे वाद सोडवून गुण्यागोविंदाने आणण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात हे बघून मला खूप छान वाटलंय पण एक छोटीशी exercise कसं करूया आपण अरे का प्राणायाम करायला आलेलोय का आम्ही एक इथे second. प्राणायाम करायला आलेलोय का. श्वास घेतल्यानंतर आपले बाहेरचे जे ऐका साऊंड ना, असतात मॅडम ते सगळं सोडून द्या. ऐका ना, तुम्ही मी सांग- कायद्याच्या कागदावर लिहून द्या की माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून. हे बघा ही माझी बायको आहे. ये- हा, हा, ही माझ्यासोबत नांदत नाही. बायको आहे, माझी हा, हा. बायको. आणि ही- आवाज तुमचा एकदम अरे झालं ना. ओके सर ऐका ह्या ती- कोण आहेत? सासू आई आहे. आई ओके आवाजावर हा, तिला क- हे कोण आहेत वडील आहेत का तुमचे अरे नाही मी माने मी 40 लग्न लावली. हे कुठलं नातं आहे? 39 लग्न फास्ट मध्ये अरे जाऊ गेले. दे रे, तू पट्टा रे तू रे. ऐका, ऐका, मॅडम मी काही सांगत नाही. ओके हा तुम्ही जरा शांत ऐका, व्हा ऐका, कारण मला ऐका, प्रॉब्लेम कळणार नाही मी माझी जी काही तक्रार आहे ना असं रितसर कागदावर लिहून आणलेली Fine, fine, ती fine. फक्त वाचा बुवा, तुम्हाला सगळं कळेल. That will be better. सगळं ही बारी Yes, आहे. yes. ही बारी आहे. बस, बस, चल. एक मिनिट चष्मा माझा नाही. सिपाई दादा मे बी केबिन मध्ये राहिलाय सिपाई दादा कुठे गेले हे नमस्कार तो सुप्रभात धन्यवाद नाही, कसं आहे? नाही, नाही, नाही. नाही, हे- अरे
अरे मला न्याय मिळवायचाच नाही मला जगात कुठेच न्याय नाही शांत व्हा. मिळणार मला नाही मिळणार तुम्ही नाही. इतकं शिस्ती करून चालणार नाही कसं आहे शामराव, शामराव, ना हे बघा ऐका. मी शांत मला व्हा. काय शांत झालंय? मला पाणी देऊ का अरे शांत बसा तुम्ही मी पाणी देऊ का ही बाई जरा ही बाई- येडपाट वाटते मला येडपाट आहे जरा बाई आपण काय करू आपण जाऊ आणि बैठक बसू अरे ती तुझी बैठक खड्ड्यात घाल रे तुझ्या बैठकीला बसून बसून माझे कुल्ले सुचले कुल्ल्यांचे डांगर कुल्ले झाले हो. अरे तू गुच्चू पट तू अगं तू गुच्चू पट तुझी जीभ कातरून ना खुटीला टांगून दे Sorry, sir. हो तुझ्या जीभेवरून शब्द असे सटकतात ना जशी उतारावरची ब्रेक फेल गाडी What? काय हिंद- सांगते ते तू? आणि ही बेल आहे ना ही फेकून दे अहो बेल मध्ये काय प्रॉब्लेम एक मिनिट ओके. नमस्कार